नमस्कार मंडळी. काय तुमचा संसार खरोखर सुखाचा आहे की तुम्ही फक्त सुखाचा आभास निर्माण करत आहात? चला जाणून घेऊयात महाराजांच्या शब्दात सुखी कुटुंबाचे खरे सूत्र. आपल्या दैनंदिन धावपळीत आपण सुखाच्या मागे धावतोय, पण ते सुख नक्की कशात आहे? आज 7 मार्च. आजच्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा विषय आहे प्रपंचातील थोडी तरी चिकाटी भगवंतासाठी धरावी. महाराज म्हणतात की लग्न ही एक केवळ सामाजिक पद्धत नसून ती एक अत्यंत पवित्र संस्था आहे. पती आणि पत्नीचे नाते हे गुरु शिष्यांसारखे असावे, जिथे दोघांचे विचार एक होतात. जेव्हा पत्नी आपले सर्वस्व पतीला अर्पण करते तेव्हाच त्या नात्यात खरे पवित्रपण येते. आजच्या काळात जेव्हा आपण ही मूल्य विसरतो तेव्हा आपल्या संस्कृतीचा पाया डळमळीत होतो. आपल्याला वाटते की लग्न केले की सुख मिळणारच. पत्नीला वाटते माहेराहून आले आता पतीने सुख द्यावे. मुलांना वाटते वडिलांनी लाड पुरवावे. पण विचार करा, एकच वस्तू सर्वांना एकाच वेळेला कशी मिळेल? आपण सुखासाठी धडपडतो, पण खरं सुख कशात आहे हे माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करतो. महाराज आज आपल्याला एक खूप मोलाचा सल्ला देतात. आपण प्रपंचात सुख मिळविण्यासाठी जेवढी मेहनत आणि चिकाटी दाखवतो त्याच्या फक्त 1/4 चिकाटी जरी भगवंतासाठी धरली तरी आपले काम होईल. आपण तात्पुरत्या सुखाच्या मागे धावून दुःख पदरात पाडून घेतोय. त्याऐवजी चिरकाल टिकणाऱ्या आनंदासाठी नामस्मरणाचे साधन करायला हवे. एक सुंदर उदाहरण महाराज देतात. घराच्या खिडक्या आणि झरोक्यांनी जर हट्ट धरला की आम्हाला दरवाजा एवढं मोठं व्हायचं आहे, तर त्या घराचं काय होईल? घर कोसळेल. त्याचप्रमाणे कुटुंबात प्रत्येकाचे एक कर्तव्य ठरलेले असते. जिथे वडीलधाऱ्यांचा मान राखला जातो आणि प्रत्येकजण आपली जबाबदारी ओळखतो त्या घराला वळण असते आणि तेच खऱ्या अर्थाने सुखी होते. आजच्या प्रवचनातून आपण हेच शिकलो की आपल्या घरातील वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र ठेवणे आपल्याच हातात आहे. प्रपंचात राहूनही थोडा वेळ त्या भगवंतासाठी नक्की काढा. तुम्हाला आजचा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.